आमच्यापेक्षा लहान म्हणून आशीर्वाद, पण मर्यादा आम्ही कधी तोडल्या नाही. आमच्यापेक्षा ज्येष्ठ असणाऱ्याला आम्ही मानवंदनाच दिली. पण हा वाद उद्भवला, तो वाद सोमवंश आणि सूर्यवंशात प्रखरतेनं रणकंदनानं माजला जातोय. आणि रणकंदनानं याची परिणती काय होणार ही कोणाला कळत नाही. तेव्हा आम्हाला इथे यावं लागलं. या आपल्या बेसरांनी लव आणि कुश नव्हेच तर हनुमंत यांना आपल्या नासिकारंध्रात घेतले. तेव्हा त्यांची मुक्तता व्हावी ही आमची प्रामाणिक सद्भावना आहे. आपली इच्छा असेल, पण आपली इच्छा आमच्याकडून पूर्ण होणार नाही याला कारण आहे. ज्या ती युद्ध जुंपलं गेलं त्या युद्धाचा हा परिणाम दिसतोय. अर्थात आमच्या हितासाठी ज्या बेसरांनी आपल्या नासिकांना घेतलं, अर्थात आमचं हित साध्य करत या मार्गाने आम्ही चालू, तेव्हा त्यांची मुक्तता होणे नाही. अजमेर, माझ्या आप्तांची मुक्तता आम्ही करूच, पण केवळ ज्या हस्तिनापुरावर वर्चस्व अश्वमेधानंतर सम्राट शैल रामाचं प्रस्थापित झालं. सुषेण यांच्याकडे आम्ही ते राज्य कारभाराचं शिकट चालविण्यास दिलं. मग ते मांडलिकत्व हे हस्तिनापूरचं अयोध्येश होतं. चूक की बरोबर? निश्चितच आपल्या बरोबर. मग हस्तिनापुराच्या बाबतीत जर कुठलाही न्यायनिवाडा करणं हे क्रमप्राप्त आणि कर्मप्राप्त सम्राटाला होतं. मग आम्ही सम्राट आहोत याची कल्पना आपल्या राजा नलराजांना नव्हती का? आपण सम्राट आहात याची कल्पना नलराजांना निश्चित होती. मग नलराजांना जर होती तर सुषेणांकडे हा वाद न घालता तुम्ही रितसर सर्वप्रथम आमच्याजवळ येणं गरजेचं होतं. कारण आपण जेव्हा स्वर्ग साम्राज्यावर आगेकूच करून गेला तेव्हा आपली जनता आणि आपलं प्रधानमंडळ कदाचित त्यांच्या सेवेसाठी होत असेल, पण अश्वमेधाच्या धर्मनियमानुसार पृथ्वी पादाक्रांत असताना अश्वमेधाचा बारूद तो शामकर्ण बारूद तिथं पोहोचला म्हटल्यानंतर दिग्विजयासाठी आम्ही हस्तक्षेप करणं हे चुकीचं होतं का? आपलं चुकीचं विधान कोणतं आहे यावर आम्ही या आपल्या वीरांबरोबरही भाष्य केलेलं नाही. किंबहुना आपल्याला चुकीचा ठरवण्याचा मानस सुद्धा अजमेराचा नाही. पण तरी सुद्धा आम्ही आमच्या विधानाशी आम्ही आमच्या मताशी अजूनही ठाम राहतोय. याच्या मुळाशी कारण ठरत आहे. ते कारण कोणतं? तर हस्तिनापुराचे शासक हे सोमवंशाचे राजे होते. अर्थात आम्ही किराताना स्वर्ग साम्राज्यावर स्वारी करण्यासाठी गेलो असताना शास्ता हस्तिनापुराचा नव्हता आणि त्यायोगे आपला अश्व यांच्या हस्तिनापुरात आला. त्यायोगे अश्वमेधाच्या तत्वानुसार हस्तिनापुराचा घोडा जो आला त्या अर्थी भूमीचे शासक तुम्ही झाला. जर घोडा आमच्याकडून बंदिवान झाला असता आणि त्यानंतर जर युद्ध झालं असतं तर आम्ही तुमचे मांडलिक झालो असतो. पण तसा कोणताच प्रकार घडलेला नाही. तर त्या अश्वानं हस्तिनापूरची भूमी प्रादाक्रांत केली, अर्थात अधिकार तर आपला झाला. मग तुम्ही जर मला विचारत असाल की तुम्हाला मी येऊन विचारायला हवं होतं की सुषेणाला तुम्ही राजगादीवर बसवला, अर्थात सम्राटांची चर्चा विनिमय आम्ही करायला हवी होती असं जर तुमचं म्हणणं असेल तर मला तरी असं वाटतंय आम्ही उचललेली पावलं सुद्धा एका बाजूला योग्य ठरतील. कारण जो सुषेण आमच्या हस्तिनापुराच्या राजगादीवर राजा म्हणून बसला होता, प्रथमतः आम्ही आमच्या हस्तिनापूरची भूमी आमची जी होती ती आमच्या स्वाधीन करण्यासाठी सुषेणाला प्रतिकार केला. त्यात सुषेणानं आपली हकीकत तुम्हाला जाऊन सांगितली आणि त्यायोगे तुम्ही आता प्रतिकार करण्यासाठी आमच्या समोर उभे राहिला. अर्थात मुद्दा एकच आहे, पण विचार करण्याची प्रणाली प्रत्येकाची बदलते. कारण जर त्यावेळी आम्ही तुम्हाला सूचित केलं असतं तर तुमची अधिकार भूमी जी तुम्ही निर्माण केली असती ती आम्हाला तुम्ही दिला नसता. युद्ध हे झालंच असतं. मग तेच युद्ध आता घडतंय. अर्थात मी तरी या विधानाशी ठाम आहे, आम्ही सुद्धा चुकीचे नाही आणि तुम्ही सुद्धा चुकीचे नाही. तेव्हा मी तो झगडतोय. माझी जी हस्तिनापूरची भूमी होती
ती माझी भूमी पुनश्च मी मिळविली ती टिकवण्यासाठी आणि तुम्ही हस्तिनापूरच्या ज्या भूमीवर तुमचा अधिपत्य प्रस्थापित केला ते पुन्हा मिळविण्यासाठी तुम्ही झगडताय. तेव्हा मी तरी तुम्हाला एकच सांगेन, माझी भूमी टिकविण्याचा प्रयत्न मी माझ्या देहात रक्ताचा एक एक थेंब असेपर्यंत करेन. तेव्हा माझा मतप्रवाह माझ्या उद्देशापासून तरी बदलणारा नाही. अजमेर, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षण पृथ्वीवरून स्वर्ग साम्राज्यापर्यंत जसा सर्वसामान्य मानव जाऊ लागतो तेव्हा आयुष्य वृद्धिंगत होतं. तुमचे समस्त पूर्वज केदार स्थानाच्या पलीकडे का जायचे? ब्रह्मदेवाने 36 दंडायुध तुम्हाला दिली, म्हणजे सोमेश्वर राजांना दिली. ती दंडायुध प्रत्येक तुमच्या सोमेश्वरानंतरच्या वंशांनी वापरली. पण केदार पर्वताच्या पलीकडे जाऊन पुन्हा स्वर्गापर्यंत जाणं म्हणजे आपण अनेक वर्ष अनेक संवत्सर आपण जीवित राहू हा तुमच्या पूर्वजांचा मानस होता. पण जनता ही कायमस्वरूपी आयुष्यवान व्हावी हा मानस तुमच्या पूर्वजांनी कधी केला नाही. म्हणून जनता नेहमी आपल्या हस्तिनापुरात ठेवली आणि आपल्याला प्रार्थनीय असणारं सैन्य घेतलं आणि स्वर्ग साम्राज्यात प्रवेश केला. ते आयुष्यानं वृद्धिंगत झाले. कदाचित नलराजे तुमचे जेव्हा परतले तेव्हा मला तर वाटतंय की नलराजांबरोबर जन्म घेतलेले सुद्धा त्यावेळी हस्तिनापुरात नव्हतेच, किंवा नलराजांच्या पिढीनंतर जन्माला आलेले सुद्धा हस्तिनापुरात जिवंत नव्हते आणि नाही. किंबहुना तुम्ही सुद्धा माघारी परतलात. तुमच्या बरोबरचे सुद्धा मित्रवर्ग म्हणा, स्नेही म्हणा, या हस्तिनापुरात जिवंत नसतील. कारण तुमची आयुष्य मर्यादा जसे जसे तुम्ही वर गेलात तशी तुमची वाढत राहील. मग या जनता जनार्दनाला राजा, प्रजेवर ज्याचा अनुराग आहे त्याला राजा म्हटलं जातं. मग तो अनुराग तुमच्या करवी म्हणजे नरराजांपासून सर्वांपासून हा प्रजेवर सुरू राहिला का? प्रजेवर अनुराग ठेवण्यासाठी त्या प्रजेचा शास्त्र म्हणजे राजा तिथं असावा लागतो. तेव्हा ज्या अर्थी हस्तिनापुराचा शासक म्हणजे हस्तिनापूरचा राजा हस्तिनापुरात नव्हता, त्या अर्थी हस्तिनापुराचा अनुराग ठेवणारा शासक नव्हता, म्हणजे अनुराग तर राहिला नाही. म्हणून मी तुम्हाला त्या पलीकडे जाऊन सूचित करू इच्छितोय, हस्तिनापूरचा शासक हस्तिनापुरात नव्हता हे विधान मी मान्यच केलेलं आहे आणि त्यायोगे हस्तिनापूरची भूमी ही तुमच्या अंकित झाली. मग तुमच्या अंकित झालेली हस्तिनापूरची भूमी ही ज्या आधी ज्यांची होती त्यांनी पुनश्च मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मग त्या प्रयत्नांना यश सुद्धा आलं आणि त्यायोगे हस्तिनापूरचा शासक म्हणून अजमेर हस्तिनापूरच्या न्याय शासनाच्या गादीवर अधिष्ठित झाला. मग हस्तिनापूरचा शासक हस्तिनापुरात नसताना सुद्धा आमच्या प्रजेत ऐक्य नांदत होतं. आमच्या प्रजेला हस्तिनापूरचा शासक नसताना सुद्धा कोणतीही अडचण भासत नव्हती. त्यावरती हस्तिनापूरच्या शासकानं हस्तिनापूर सोडण्याआधी जनतेची योग्य ती तजवीज केलेलीच होती आणि ज्यावरती सुसेनानं राजगादीवर राजा म्हणून आपलं स्थान मिळवलं त्यावरती आमची भूमी दुसऱ्याच्या हाती गेली. म्हणून नलराजांना सुसेनांवर आक्रमण करून पुन्हा आपलाच वंशज राजगादीवर बसवावा लागला. यात बसणाऱ्या अजमेराची चूक होती का? अजमेर, मग सुसेनांनी तुम्ही नसताना सुद्धा राजशिकट चालविलं. न्याय शासक म्हणून तुमच्या जनतेवर न्यायदान केलं. त्यात तुमच्या जनतेनं कधी सुसेनांना दोषी ठरविलं? मी हे विधान सांगितलेलं नाही की राजगादीवर बसणारा सुसेन हा राजा या पदाला पात्र नव्हता. हे विधान मी तुमच्या एकाही वीराकडे माझ्या तोंडातून काढत स्पष्ट करून दाखवण्याचा माझा कल मी दाखविलेला नाही. मी काय म्हणालो, राजगादीवर जो राजकर्ता राजा म्हणून अधिष्ठित केला जातो त्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा काहीतरी असतो. त्या दृष्टिकोनापर्यंत पोहोचण्याचं सामर्थ्य त्याच्यात असतं. म्हणूनच राजगादीवर त्याला बसविलं जातं. कदाचित
सुसेन राजगादीवर बसण्यासाठी योग्य होता हा त्याच्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिक्षेप तुमचा होता, म्हणून तुम्ही हस्तिनापूरच्या राजगादीवर त्याला राजा म्हणून बसवला. मी दुमत मांडलेलं नाही. कारण सकारात्मक माझा दृष्टिकोन तुमच्या अनेक जणांनी नकारात्मक ठरविला. कारण एका वानराला राज्याभिषेक केला. वानर म्हणजे वन आणि नर, वनात राहतो तो नर वानर. पण वानर हे सध्याचे जे आहेत आमच्या सोबत, खर तर रामांना विजय रावणासोबत मिळाला याला कारण हे 18 पद्मी वानर सैन्यच होत. ते सुंदर अशा राहणीच्या वस्तीस्थानात राहतात, त्यांची सुद्धा लग्न होतात. शिवाय या वानरांच्या एवढं बळ आहे जे रावण या सोमवंशाला अनेक वेळा तुम्हाला सहकार्य करते झाले आणि सहकार्य करत असताना ज्यांना योग्य प्रकारे तुम्ही सांभाळलात, पण त्याच रावणांना वाली यांनी आपल्या काखेच्या बगलेत मारून 4 समुद्राचं पाणी नाकातोंडात घातलं होतं. अंधदाना रावणासमोर पुच्छ दुर्ग उभा करून सिंहासन करून बसले होते. सुसेन सुंदर वैद्य होते, म्हणूनच आमच्या सौमित्रांना वाचविण्यासाठी त्यांचा युक्तिवाद उपयोगी ठरला. अर्थात आम्ही प्रशासक नेमले होते ते योग्य होते. फक्त आपल्या नलराजांचं काय चुकलं? नलराजा असते तर आम्ही त्याला उत्तर दिलं असतं, पण नलराजांचं कसं झालं? त्यांना स्वर्गाची आवड, आयुष्य वाढवं फक्त. सोमवंशातील सर्वजण जातायत ते फक्त आयुष्य वाढविण्याचा विचार करतायत. पण जनतारूपी जनार्दनांचा न्याय शासक म्हणून राजा सुसेनला आम्ही आमच्या सकारात्मक म्हणाल्याप्रमाणे, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे भावनेनं ठेवलं. मग ती सकारात्मक बाजू राजा नलराजांनी विचारात घ्यायला हवी. ती किंबहुना तुम्ही राज्याच्या ठिकाणी जेव्हा आलात तेव्हा तुम्ही कनिष्ठ म्हणून तुम्ही बोलला नसाल, पण वास्तविकरित्या हा वाद सम्राट म्हणून आमच्याकडे येणं गरजेचं होतं. ते तुम्ही आला नाहीत, म्हणून हस्तिनापूर तुम्ही मिळविला. तेच हस्तिनापूर पुन्हा आमच्याकडे घेण्यासाठी राम सैन्य आपल्यावर आक्रमण करतात. हस्तिनापूर जे आमचं होतं ते आमचं आम्ही मिळविण्याचा प्रयत्न केला. काही काळात ते तुमचं झालं, म्हणून जर तुम्ही ते पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्याला तुमच्या जीविताची वाटचाल तुम्ही ठेवत असाल, तर आम्ही सुद्धा जे आमचं आहे ते गमावू इच्छित नाही. तेव्हा आम्ही आमच्या अस्तित्वासाठी आतापर्यंत जसे झटत आलो तसेच आम्ही झटणार. तुम्ही सुद्धा म्हणूनच राजा हा जनतेशी एकनिष्ठ असायला हवा. म्हणूनच आम्ही म्हणालो की राज्यकर्ता जनतेशी एकनिष्ठ नसल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाकडे स्वाधीन करून निघून गेले. हा जर एकनिष्ठ असता तर ही वेळ राज्यावर हस्तिनापुरावर आली नसती. मग प्रभो, जर तुम्ही असं विधान माझ्यासमोर जर करत असाल तर माझ्या मनात आलेला सहज प्रश्न, हा प्रश्नार्थक पद्धतीने शंका म्हणून तुम्हाला मी विचारतोय. ज्यावेळी लंकादेश रावणांचा शेवट झाला त्यावेळी लंकादेश रावणांची मुख ही तुमच्या अवतीभोवती फेर धरू लागली. मग त्यावेळी तुम्ही तुमच्या प्रजाजनांना सांगितलात की प्रत्येकानं मौन व्रत धरा. मौन व्रतायोगे या विश्वात सांकेतिक होण्यायोगे या विश्वात तुमच्या प्रजाजनात कारभार चालू लागले. मग हे मौन व्रत तुम्हाला सुद्धा मोडावं लागलंच ना? मौन व्रत मोडावं लागलं, पण मोडायला भाग कुणी पाडलं? देवतांनी. देवेंद्रांना ते रुचलं नाही म्हणून जाऊन ब्रह्मदेव शिवांना आणि वैकुंठीच्या नारायणाला तिघांना ही गारणं घातली. तुम्ही प्रभू म्हणून आमचा उल्लेख केला, पण आम्ही मर्यादेत आहोत. तसं पाहिलं असेल तर वैकुंठीचे नारायण त्रय स्वरूपानं जलशयनी म्हणा, वैकुंठात म्हणा अशा प्रकारे राहतात. त्याचा उल्लेख मला करण्याची गरज नाही. पण तेव्हा तुम्ही म्हणाला म्हणून तुमच्या प्रश्नाला रास्त उत्तर पुढे देवेंद्राने ब्रह्मदेवांना सांगितलं आणि समस्त शिव आणि वैकुंठीच्या नारायणाने ब्रह्मदेवांना सांगितलं की अश्वत्थ रूप धारण करा आणि या अश्वत्थ रूपात तुम्ही राहा आणि हसण्यास भाग पाडा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मानव माझ्यावर वार करण्यासाठी येतील, मला तोडण्यासाठी येतील. जेव्हा तोडायला येतील तेव्हा पहिले 3 घाव शिव सहन करतील, पुढचे 3 घाव वैकुंठीचा नारायण सहन करील. अखेर काय घडलं? घाव सुरू झालेच, पण तेच अश्वत्थ वृक्ष वेद पठन करू लागला. मला सांगा,
वेद पठन वृक्ष करू शकतात का? निश्चितच ना. मग वेद पठन वृक्ष करतात म्हणजे हास्य उद्भवलं. हसण्यावारी सारे माझे प्रजाजन घेऊ लागले. अखेर त्या वृक्षाची तोड करण्यासाठी पाठविलं गेलं. तेव्हा त्यातून शस्त्र प्रकट झाली आणि त्या शस्त्रांचा वार झाला. आणि म्हणून आम्ही बाण आमचा धनुष्याला दणका देण्यासाठी बाण भात्यातून काढत असताना प्रत्यक्ष शिव आणि वैकुंठीचे नारायण प्रकट झाले आणि त्यांनी आम्हाला थांबविलं. आणि आपण बाण सोडू नका, ते ब्रह्मदेव आहे याची कल्पना दिली. मुद्दा हा सोडविण्यासाठी असतो. अज्ञानात कुणालाही ठेवू नये. रामांकडून घडलं म्हणण्यापेक्षा, कारण आम्ही म्हणत आहोत, मी हा शब्द आम्हाला रुचत नाही. मर्यादा, या मर्यादा आम्ही आमच्या जीवनात पत्करल्या. तेव्हा हे आम्ही केलं नाही तर वैकुंठच्या नारायणानं, एवढंच नव्हे तर ब्रह्मदेवाने आणि शिवाने घडवून आणलं. तेव्हा माझ्या जनतेला सांगितलं गेलं की अश्वत्थ म्हणजेच प्रत्यक्ष ब्रह्म होय. आणि या ब्रह्माची पूजा जो करणार त्याच्या जीवनात कधीही संकट येणार नाही. आणि महत्वाची गोष्ट, जेव्हा सभा असते तेव्हा वक्ता वक्तृत्व करतो किंवा सभेमध्ये हास्य विनोद घडले जातात. तेव्हा जर का हास्य प्रकार घडला असेल तर सभेमध्ये हसताना स्त्री असेल तर स्त्रीला आपला पदर घेऊन आपलं मुखकमल झाकावं. एवढंच नव्हे तर जर का पुरुष असेल तर कुठल्याही आपल्या संबंधित वस्त्रानं आपलं मुखकमल हसताना झाकावं, जेणेकरून चुकून कदाचित त्या वक्त्याच्या मुखातून एखादं चुकीचं भाष्य झालं असेल तर त्या वक्त्याला आपण वक्तृत्व करत असताना त्याचा त्रास होणार नाही, मानसिक संतुलन बिघडणार नाही. हे सांगण्याचा उद्देश रामांना कळवी केवळ देवतांना होता. म्हणूनच मौन प्रथम धारण केलं गेलं आणि मौन सोडविण्यासाठी अश्वत्थ रूपानं ब्रह्मदेव आले. मला कारण ही महत्वाची असतात. कारण रामाने केलेलं अनुशासन जर का तुम्ही बोट ठेवलं असेल तर राम सद्गुणी नव्हे अवगुणी होते. आणि केवळ दशरथ राजांच्या कौशल्यांच्या शुक्रात जन्माला आलेले रामांनी अयोध्येला नव्हेच तर सूर्यकुळाला दाद लाविल्यासारखं होईल. म्हणूनच आम्हाला तुम्हाला स्पष्ट शब्दात उत्तर द्यावं लागलं. स्पष्ट शब्दात तुम्ही दिलेलं उत्तर आम्ही ऐकून घेतलं. बोललात ते योग्य बोललात. पण मला एकच सूचित करायचं होतं, जिथं तुम्ही प्रजाजनात सांगितलं की मौन व्रत प्रत्येकानं धारण करा, तेव्हा देवतांनी सुद्धा ही तुमची कृती ही तुमच्या प्रजाजनांसाठी तुम्हाला बदलायला भाग पाडलंय. अर्थात आम्ही आमच्या जीवनाची पावलं उचलतोय, त्या पावलात तुम्ही सुद्धा आम्हाला आता अडथळे निर्माण पण सक्ती लादणारे राम केवळ आपल्या अनुशासनाच्या वेळी राज्यातच होते. फक्त सोमवंशातील राजे राज्यात नसल्यामुळं ही प्रकृती आणि विकृती उद्भवली आणि हस्तिनापूर गमवावं लागलं. पण जे हस्तिनापूर तुम्ही पुन्हा मिळविलात, कदाचित बेसरांना वाटेल की प्रत्यक्ष आम्ही हनुमंताला आपल्या नागपुडीतून आत घेतलेला आहे. हनुमंत नागपुडी फोडूनही बाहेर येईल. पण हनुमंत सुद्धा मर्यादेत आहे, म्हणूनच तो नागपुडीत आहे. कदाचित लव आणि कुशाला ते जमणार नाही, पण हनुमंत ते करू शकतो. पण केवळ जर तुम्ही आता हे हस्तिनापूर जसं तुम्ही सुशेणाकरवी घेतला ते रामांना जर का सुपूर्द केला नसेल तर मात्र महाप्रसंग उद्भवणार आणि या बेसरांच्या नागपुडीतून त्यांची मुक्तता होईल. पण तुमची होईल की नाही याची भ्रांती नाही. मग जो महाप्रसंग तुम्ही माझ्या मित्रासमोर उभा करणार, त्या प्रसंगाशी सुसंगत मी माझ्या दैवापासून अनभिन्न नवण्याचा माझा मानस तुम्हाला पटवून आमचाही नाईलाज. क्षत्रिय कुलवंत आम्ही आहोत, तेव्हा क्षत्रियाला जशी शिकार योग्य आहे तत्व युद्ध सुद्धा योग्य आहे. आणि केवळ न्यायासाठी हर्षणी अयोध्या